हारा हूँ बाबा पर तुझ पे भरोसा है, जीतूंगा एक दिन मेरा दिल ये कहता है। हारा हूँ बाबा पर तुझ पे भरोसा है, जीतूंगा एक दिन मेरा दिल ये कहता है। मित्रांनो नमस्कार, आपण पाहताय PSM व्हिडिओ ब्लॉग। आजचा हा व्हिडिओ होणार आहे राजस्थानमधील खाटू श्याम बाबा या देवस्थानाबाबत। तर नक्कीच आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडेल। अद्याप आपण हे चॅनल सबस्क्राइब केले नसल्यास सर्वप्रथम चॅनल सबस्क्राइब करा। खाटू श्याम बाबांना हरे का सहारा म्हणजेच जे पराभूत आणि स्वतः संकटांना तोंड देऊन हरले आहेत त्यांचे ते आश्रयदाता मानले जातात। कलयुगात दुःख आणि समस्यांनी ग्रासलेल्या भक्तांना ते आधार देतात, अशी त्यांची भक्तांची प्रबळ श्रद्धा आहे। यामुळे निराश किंवा अडचणीत असलेल्या लोकांना त्यांच्यात मोठा आत्मविश्वास दिसतो आणि त्यामुळे देशातील विविध राज्यातून व परदेशातून भक्त हे खाटू श्यामजी यांच्या दर्शनाला जात आहेत आणि तिकडे प्रचंड अशी भाविकांची गर्दी होताना दिसत आहे। खाटू श्याम बाबांच्या आशीर्वादाने अनेक भक्तांना चमत्कारांचा अनुभव आल्याचे सांगितले जाते। त्यांच्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात अशी दृढ श्रद्धा आहे। यामुळे त्यांची ख्याती ही दिवसेंदिवस वाढतच आहे। नक्कीच मित्रांनो, तर सर्वप्रथम आपण खाटू श्याम बाबा यांच्या या देवस्थानाबाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओत पाहणार आहोत। बर्बरीकच्या महान बलिदानाने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णाने त्यांना कलियुगात स्वतःच्या म्हणजेच श्याम या नावाने पूजले जाण्याचे वरदान दिले। या पौराणिक कथेमुळे भक्तांना असे वाटते की श्याम बाबा साक्षात श्रीकृष्णाचाच अंश आहेत आणि ते त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील। सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियावर सगळीकडे बाबांचे भजन, आरती आणि मंदिराचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात। तरुण पिढीमध्ये त्यांची लोकप्रियता वाढण्यास यामुळे मदत झाली आहे। हरे का सहारा बाबा श्याम हमारा सारखे संदेश व्हायरल झाल्याने तरुणांमध्ये त्यांची क्रेज वाढली आहे। सामाजिक माध्यमांचा प्रभाव हा सध्याच्या डिजिटल युगात सोशल मीडियाने खाटू श्याम बाबांच्या प्रसिद्धीला खूप मोठा हातभार लावला आहे। खाटू श्याम बाबांना मनोकामना पूर्ण करणारा देव मानले जाते। त्यामुळे लोक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि संकटातून मुक्ती मिळविण्यासाठी त्यांच्याकडे मोठ्या श्रद्धेने जातात। खाटू श्याम यांची पौराणिक कथा म्हणजे खाटू श्याम यांचे मूळ नाव बर्बरीक होते। ते महाभारतातील शक्तिशाली पांडव पुत्र भीमाचे नातू आणि घटोत्कचचे पुत्र होते। बर्बरीक हे एक महान धनुर्धर होते। त्यांना परमेश्वराचा तसा आशीर्वाद होता। या विद्येचा वापर फक्त जो कोणी परिस्थितीला हरेल म्हणजेच युद्धात असो की त्याच्या वैयक्तिक जीवनातील संकटांना सामोरे जाऊन तो हरला आहे, त्याच्या मागे नेहमी बर्बरीक उभा राहील, त्याला युद्धातही जिंकून देई म्हणून त्याला हरे का सहारा बर्बरीक नेहमी घेई। जणू त्याने व्रतच घेतले होते, जो कोणी हरेल त्याच्या बाजूने मी उभा राहील। भटक रहा राहों में बाबा, भटक रहा राहों में बाबा, पार लगाना तीर बाण के धारी, तीनों बाण चलाना, मुश्किल
व असे म्हणतात की त्यांच्याकडे असे 3 बाण होते ज्याच्या मदतीने ते युद्धात सहभागी होत आणि हरणाऱ्याच्या मागे भक्कम उभे राहत. महाभारतातील युद्धात कौरव आणि पांडवांच्या संपूर्ण सेनेचा नाश करू हे बर्बरिक करू शकले असते. व महाभारताचे युद्ध सुरू होण्यापूर्वी बर्बरिकने युद्ध पाहण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा भगवान श्रीकृष्णाला याची कल्पना होती. म्हणून भगवान श्रीकृष्णाने ब्राह्मण वेशात त्यांची परीक्षा घेतली. श्रीकृष्णाने बर्बरिकला एकाच बाणाने एका झाडाची सर्व पाने छेदून दाखवण्यास सांगितले. बर्बरिकने ते सहज करून दाखवले. तेव्हा श्रीकृष्णाने एक पान आपल्या पायाखाली लपवले, पण बर्बरिकच्या बाणाने ते पानही शोधून काढले. बर्बरिकच्या या अफाट शक्तीने प्रभावित होऊन श्रीकृष्णाला चिंता वाटणे हे स्वाभाविक होते. जर बर्बरिक युद्धात उतरला तर तो एकाच बाणात दोन्ही सैन्यांचा नाश करेल आणि यामुळे युद्धाचा परिणाम बदलू शकतो. तेव्हा श्रीकृष्णाने बर्बरिककडे शीश दान म्हणजेच मस्तक दान मागितले आणि बर्बरिकने आपल्या आजोबा म्हणजेच पांडवांच्या विजयासाठी स्वेच्छेने आपले मस्तक दान केले. बर्बरिकच्या या महान बलिदानाने प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्यांना वरदान दिले. कलियुगात त्यांची श्याम या नावाने पूजा केली जाईल आणि त्यांच्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. जिथे श्रीकृष्णाने बर्बरिकच्या शीश ठेवले त्या ठिकाणाचे नाव खाटू पडले. म्हणूनच बर्बरिकला खाटू श्याम म्हणून ओळखले जाते. अशी महाभारतातील ही पौराणिक कथा आहे. त्यामुळे सद्यस्थित खाटू श्याम बाबा हे सर्व भक्तांच्या पाठीशी खंबीर उभे राहतात असा भक्तांचा समज आहे. देता सहारा है. खाटू श्याम बाबांचे मूळ मंदिर इसवी सन 1027 मध्ये रूपासिंह चौहान आणि त्यांची पत्नी नर्मदा कंवर यांनी बांधले. त्यानंतर मारवाडचा शासक ठाकूरचा दिवाण अभय सिंग याने इसवी सन 1720 मध्ये ठाकूरच्या सूचनेनुसार मंदिराचा जीर्णोद्धार केला. सध्याचे मंदिराचे स्वरूप आणि गाभाऱ्यातील मूर्तीची जागा याच काळात निश्चित झाली. ही मूर्ती दुर्मिळ दगडापासून बनवलेली आहे. इतिहासकारांच्या नुसार औरंगजेबाच्या सैन्याने 1679च्या दशकात हे मंदिर उद्ध्वस्त केले होते. त्यावेळी मंदिराच्या रक्षणासाठी अनेक राजपुतांनी बलिदान दिले होते. राजस्थानमधील खाटू या गावात फाल्गुन महिन्यातील म्हणजेच होळीच्या सुमारास मेळ्यासाठी लाखो भाविक जमत असतात. त्यांचे हे मुख्य मंदिर राजस्थानमधील सिकर जिल्ह्यात खाटू या गावात आहे. खाटू श्याम यांना भगवान श्रीकृष्णाचे कलियुगी अवतार मानले जातात. तर नक्कीच असे हे खाटू श्याम बाबा म्हणजेच हरे का सहारा बाबा श्याम हमारा, जब न कोई अपना हो तब श्याम बाबा अपना होता है असं म्हणत अखंड भक्तगण दर्शनास येतात. असो, पण आपल्याला इथे कसे जाता येते हेही कळणे महत्त्वाचे आहे. या मंदिराच्या जवळची रेल्वे स्टेशन म्हणजे जयपूरपासून हे मंदिर 80 किलोमीटर अंतरावरती आहे. तर सिकर जंक्शन पासून 17 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे व त्याच्याच बाजूला सोनठालिया यापासून अगदी जवळ म्हणजे 7 किलोमीटर अंतरावरती आहे व बावरी ठिकारिया पासून ते 11 किलोमीटर अंतरावर आहे. खाटू हे गाव राजस्थानमध्ये असून या जगप्रसिद्ध मंदिराला भेट द्यायला नक्की विसरू नका. तसेच आपण अद्याप हे चॅनेल सबस्क्राईब केले नसल्यास त्वरित चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद. खाटू श्याम नाम की धुन में खो जाओ, हर चिंता से मुक्त हो जाओ. खाटू श्याम नाम की धुन में खो जाओ, हर चिंता से
मुक्त हो जाओ। जय खाटू बाबा की। भटक रहा राहों में बाबा, भटक रहा